वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 27 डिसेंबर 2023। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, प्रदीप अग्रवाल। प्रदीप अग्रवाल यांची BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे। भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड अर्थात सेबीने कोल इंडियाचे माजी जे अध्यक्ष होते प्रमोद अग्रवाल यांना BSEचे अध्यक्ष म्हणून नियुक्तीला मंजुरीही दिलेली आहे। वर्तमान अध्यक्ष आहेत BSEचे SS मुंद्रा। यांचा कार्यकाळ हा 16 जानेवारी 2024 रोजी समाप्त होणार आहे आणि आता प्रदीप अग्रवाल यांची नवीन अध्यक्ष म्हणून ही निवड करण्यात आलेली आहे। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज भारतातील तसेच आशियामधील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे। शेअर बाजारातील प्रमुख एक्सचेंजपैकी ते एक आहे। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना जी आहे 1875 मध्ये मुंबई येथील दलाल स्ट्रीट येथे करण्यात आली होती। पुढचा प्रश्न पाहूया। हिमाचल प्रदेशमधील कोणते वन्यजीव अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, पोंग वन्यजीव अभयारण्य। हे हिमाचल प्रदेशमधील अभयारण्य आहे आणि याला आता पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात असलेलं हे पोंग बांध वन्यजीव अभयारण्य याच्या सीमेपासून 1 किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र हे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे। पोंग बांध वन्यजीव अभयारण्य जे आहे या अभयारण्याला महाराणा प्रताप सागर वन्यजीव अभयारण्य या नावाने देखील ओळखले जातं। 1975 मध्ये ब्यास नदीवर महाराणा प्रताप सागर जलाशयाची निर्मिती करण्यात आली आणि 1983 मध्ये वन्यजीव अभयारण्य तयार करण्यात आलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणते राज्य सरकार गीग श्रमिकांसाठी 5 लाख रुपयांचा अपघात विमा देणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, तेलंगणा। तेलंगणा राज्य सरकारने नुकताच गीग श्रमिकांसाठी 5 लाख रुपयांचा अपघात विमा देणार असल्याची घोषणाही केलेली आहे। तर गीग श्रमिकांसाठी ही घोषणा केलेली आहे। गीग श्रमिकांमध्ये एकाच ठिकाणी जॉब न करणारे, अल्पमुदतीसाठी वेगवेगळी कामे करणारे जे लोक आहेत यांचा या गीग श्रमिकांमध्ये समावेश होत असतो। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गीग श्रमिकांसाठी सरकार 5 लाख रुपयांचा दुर्घटना विमा देणार असल्याची घोषणा नुकताच केलेली आहे। फूड डिलिव्हरी करणारे, रिक्षा चालवणारे यांसारखे जे गीग श्रमिक आहेत यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर तेलंगणा राज्य सरकारने घोषणा केलेली आहे। तेलंगणा स्थापना झालेली आहे 2 जून 2014। राजधानी आहे हैदराबाद। मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन। पुढचा प्रश्न पाहूया। मध्य प्रदेश राज्य सरकार कोणता दिवस तबला दिवस साजरा करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, 25 डिसेंबर। 25 डिसेंबर हा दिवस मध्य प्रदेश राज्य सरकार आता तबला दिवस म्हणून साजरा करणार आहे आणि ही घोषणा नुकताच करण्यात आलेली आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 25 डिसेंबर हा दिवस दरवर्षी राज्यात तबला दिवस म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणाही केलेली आहे। तर मध्य प्रदेश राज्याने घोषणा केलेली आहे। मध्य प्रदेश स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956। राजधानी आहे भोपाळ। मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या नौसेना जहाजाचा नुकताच भारतीय नौदलामध्ये समावेश करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, INS इम्फाळ। INS इम्फाळ युद्धनौका आहे नवीन आणि याचा नुकताच भारतीय नौदलामध्ये समावेश हा करण्यात आलेला आहे। 26 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने मुंबई डॉकयार्डमध्ये INS इम्फाळला सामील करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे उपस्थित होते। INS इम्फाळमध्ये जमिनीवर मारा करणारे 8 बराक, त्याचप्रमाणे 16 ब्रह्मोस एंटीशिप मिसाईल, सर्व्हिलन्स रडार, 76 mm रॅपिड माउंट गन, एंट्री सबमरीन टॉर्पेडो यांचा समावेश या जहाजामध्ये असणार आहे। तर मणिपूरची राजधानी इम्फाळवरून या जहाजाचे नाव ठेवण्यात आलेलं आहे। देशातील पहिली युद्धनौका आहे ज्याचं नाव उत्तर पूर्व राज्यातील एका शहरावरून ठेवण्यात आलेलं आहे। मुंबई स्थित माझगाव शिपयार्ड, माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड जी कंपनी आहे यांच्याकडून या इम्फाळ जहाजाची निर्मितीही करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील आसाम राज्याच्या सीमेवर कोणता देश आंतरराष्ट्रीय शहर उभारणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, भूतान। भूतान हा देश भारतातील आसाम राज्याच्या सीमेवर एक आंतरराष्ट्रीय शहर उभारणार आहे।
डिसेंबर 2023मध्ये भूतानचे जे राजे आहेत जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी आसाम सीमेवर आंतरराष्ट्रीय शहर बांधण्याची घोषणाही केलेली आहे. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून याचे क्षेत्र हे 1000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षाही जास्त पसरलेलं असणार आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यामधून दक्षिण आशियाला दक्षिण पूर्व आशियाशी जोडणारा आर्थिक कॉरिडॉर म्हणून याची स्थापना ही करण्यात येणार आहे. या एकंदरीत प्रोजेक्टला गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प असे नाव असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजिझमची जी परिषद आहे याची 8वी आवृत्ती कोठे आयोजित केली गेली? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी थायलंड. थायलंडमधील बँकॉक येथे ही इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजिझमची जी 8वी परिषद आहे ही आयोजित केली गेली होती. या परिषदेला भारताकडून नौदल प्रमुख ॲडमिरल हरिकुमार हे उपस्थित होते. थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी ही इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजिझमची ही जी 8वी आवृत्ती आहे पार पडलेली आहे. हिंद महासागरातील देशांच्या नौदल प्रमुखांची ही परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेत संघटनेच्या सर्व 27 देशांचे प्रतिनिधी हे सामील झाले होते. 2025मध्ये परिषदेचे आयोजन भारतामध्ये होणार आहे. 2008मध्ये भारतीय नौदलाने या इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजिझमची परिषद आहे याची स्थापनाही केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. अ डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग द एंड्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखन कोणी केलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अश्विनी कुमार. अश्विनी कुमार यांनी या अ डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग द एंड्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखन हे केलेलं आहे. तर अश्विनी कुमार यांच्या पुस्तकाचं नुकताच जे अनावरण आहे करण्यात आलेलं आहे. या पुस्तकाचे लेखक अश्विनी कुमार हे देशाचे माजी केंद्रीय कायदा मंत्री राहिलेले आहेत. या पुस्तकानुसार लोकशाहीत जबाबदारी महत्त्वाची आहे आणि ती कोणत्याही व्यक्तीप्रती नाही तर संविधानाच्या आत्म्याकडे असते. एकंदरीत या पुस्तकात याबद्दल वर्णन केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चर्चेत असलेले ऑपरेशन समृद्धी गार्डियन हे कोणत्या देशाद्वारे सुरू करण्यात आलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अमेरिका. अमेरिका या देशाकडून या ऑपरेशन समृद्धी गार्डियनचे जे सुरुवात आहे करण्यात आलेली आहे. काय आहे ऑपरेशन समृद्धी गार्डियन? तर ऑपरेशन समृद्धी गार्डियन जे आहे लाल समुद्रामधील हुती बंडखोरांची दहशत संपवण्यासाठी अमेरिकेने जागतिक आघाडी सुरू केलेली आहे आणि या जागतिक आघाडीमध्ये एकूण 10 देश समाविष्ट आहेत. यामध्ये बहरीन, कॅनडा, फ्रान्स, इटली, नेदरलँड, नॉर्वे, सेशेल्स, स्पेन, UK आणि USA हे जे 10 देश आहेत. एकंदरीत या 10 देशांची ही एक संघटना आहे आणि या आघाडीला ऑपरेशन समृद्धी संरक्षक असे नाव देण्यात आलेलं आहे. लाल समुद्रातील येमेनजवळील बाब एल मंदेब सामुद्रधुनी आणि एडनच्या आखाताचे संरक्षण ऑपरेशन समृद्धी संरक्षकद्वारे करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पुणे. पुणे या ठिकाणी या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आलेलं होतं. राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन पुणेमधील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलं होतं. 26 डिसेंबर 2023 या प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आलं होतं. या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे हे करण्यात आलेलं होतं. या प्रदर्शनाचे उद्घाटन केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जपानच्या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरले आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना या जपानच्या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे. तर ही जी पदवी आहे देशातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. जपानमधील कोयसान विद्यापीठाची ही मानद डॉक्टरेट पदवी आहे. जपानमधील सोएदा सॅन यांनी ही घोषणा केलेली आहे. कोयचो शहराचे जे महापौर आहेत योशिओ हिरानो हे आपल्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि मुंबई दौऱ्यावर दरम्यानच फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करतील. पुढचा प्रश्न पाहूया. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये देशात कोणते राज्य आघाडीवर आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. महाराष्ट्र हे राज्य FDI अर्थात थेट परकीय गुंतवणुकीमध्ये देशात आघाडीवर आहे. या यादीमध्ये KRS रँकिंग 2023 यांनी यादी जाहीर केलेली आहे आणि यादीमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे FDIमध्ये. तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर गुजरात हे राज्य आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.